महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यांची काही वेळा जाहीर सभा सुद्धा होणार आहे। स्वतः महादेव जानकर आपल्या सोबत आहेत। जानकर साहेब, काय सांगाल? काही नाही, आज परभणीच्या जनतेला आशीर्वाद बनण्यासाठी पहिला नॉमिनेशन आज भरतोय। त्याला भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेना, आरपीआय या सर्व मित्रपक्षाच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाने मी अर्ज भरतोय। आज पण कसं वाटतं तुम्हाला, परभणीतून मराठवाड्यातून उमेदवारी दिलेली आहे, ओबीसी चेहरा भारतीय जनता पार्टीने समोर आणलाय? नाही, नुसतं ओबीसी नाही, आपल्याला सर्व सवर्णाची मतं पाहिजे। सर्व समाजाचा, राष्ट्रीय समाज, या देशामध्ये जो समाज राहतोय त्या सर्व समाजाची आपल्याला गरज आहे। नुसतं ओबीसी म्हणून चालणार नाही, आपल्याला एकट्यावर होत नाही। एखादी बिल्डिंग बांधत असेल तर त्याला सिमेंट लागतं, दगड लागतं, रेती लागते। सर्व सिस्टम एकत्र केल्याशिवाय ती बिल्डिंग उभा राहत नाही। नुसतं एका समाजावर आपण होणार नाही। वी आर द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द कॅन्डिडेट ऑफ द ऑल कम्युनिटी, नॉट ओनली द ओबीसी कम्युनिटी। पण जेव्हा तुमचं नाव परभणीसाठी जाहीर झालं त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला। पुन्हा तोच प्रश्न, परभणीच का? नाही, परभणीनं माझा पहिला जिल्हा परिषद सदस्य रासपाला पहिले हेच दिलं। ज्यावेळेस माझ्या दुःखाचा प्रसंग होता त्याच दिवशी आमदाराचा देखील प्रसंग मला परभणी दिला आणि परभणीच्या जनतेनं माझ्या पक्षावर प्रेम केलं म्हणून मी परभणी सिलेक्ट केलेलं आहे। सुरुवातीला तुम्ही बारामतीत धक्का दिला होता, आता परभणीत आलेला आहात। इथं धक्का देणार की? हे जनतेच्या हातात आहे, ती माझ्या हातात नाही। मी आता लगेच म्हणणार आहे, पुढचे उमेदवार देखील तगडे आहेत, त्यांचं चांगले आहेत, ते वाईट नाहीत। विशेष म्हणजे त्यांचाही कष्ट मोठा आहे, त्यामुळं जनता जी निकाल देईल ती मी ॲक्सेप्ट करेन। महायुतीमधला एक घटक पक्ष आहे शिवसेना। शिवसेनेचे नेते होते अर्जुन खोतकर, यांनी तुमच्या या उमेदवारीला विरोध केला। त्यांचं म्हणणं होतं की ही आमची जागा आहे। एक लक्षात ठेवा, अर्जुन खोतकर मी कॅबिनेट होतो आणि ते राज्यमंत्री माझ्या भावाप्रमाणे आहेत। आदरणीय बोर्डीकर साहेब माझ्या वडिलाप्रमाणे आहेत। आदरणीय लोणीकर माझ्या वडिलाप्रमाणे आहेत। राजेश विटेकर माझ्या भावाप्रमाणे आहेत। ज्या ज्या पक्षाचं कष्ट आहे तो मागणी करत असतो, परंतु महायुतीचा धर्म ठरल्यानंतर ते युतीचा म्हणून ते सर्व काम माझे करतील। बोर्डीकर साहेब माझ्या वडिलाप्रमाणे काम करतील, लोणीकर वडिलाप्रमाणे, राजेश विटेकर भावाप्रमाणे काम करतील आणि अर्जुन खोतकर माझे भावासारखं नातं आहे। आणि अर्जुन खोतकरच्या मुलीचं लग्न मी जमवलेलं आहे, त्यामुळे मी कॅबिनेट होतो, ते राज्यमंत्री होते। त्यामुळे हे चारही पक्षातली माणसं ही माझ्यासाठी, आणि ते खासदार होतील कोण? राजेश विटेकर, बोर्डीकर आणि लोणीकर आणि अर्जुन खोतकर। मी नावाला येणार सही करायला, फक्त हे चौघच खासदार असणार आहे। ते मला वेळ नसणार आहे ते। पण राजेश विटेकरांची तर तीव्र इच्छा होती यावेळेला। राजेश विटेकर माझे भाऊ आहेत आणि त्यांचं आमचं झालेलं आहे। त्यांना बी मेघना बोर्डीकर गुटे साहेबाच्या संगतीत ते जाऊन बसतील। राजेश विटेकर आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? यावेळेस आदरणीय पक्ष नेतृत्वानं त्या ठिकाणी जानकर साहेबांची निवड केलेली आहे आणि आम्ही सर्व ठरल्याप्रमाणे महायुतीचे सर्व नेते जानकर साहेबांना प्रचंड मताने निवडून आणू। नाराज नाही तुम्ही? नक्की नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही। मेघना बोर्डीकर सुद्धा या ठिकाणी आहेत। ताई, काय सांगाल? निश्चितच परभणीकरांना बदल हवा आहे आणि जानकर साहेबांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला पहिल्यांदा सुशिक्षित असा खासदार मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने जगात जर्मनी त्याच पद्धतीने भारतात परभणी करून दाखवणार जानकर साहेब। त्यामुळे परभणीकर मोठ्या मताधिक्याने जानकर साहेबांचा विजय करणार आहेत। या ठिकाणी भाजपचे महामंत्री सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत। किनेकर साहेब, काय सांगाल तुम्ही, विजयाचा कसा दावा करा? देशामध्ये जे मोठं परिवर्तन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणलं, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या रूपाने हा उमेदवार आज उभा आहे परभणीमध्ये। निश्चित स्वरूपात या परभणीची जनता भरभरून आशीर्वाद देणार आहे आणि त्यामुळे याबद्दलचा विश्वास जनतेला सुद्धा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या महायुतीला सुद्धा आहे। तर अशा पद्धतीनं विजयाचा विश्वास दाखवला जातोय। कॅमेरामन हर्षल सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।